तर नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर तुमच्यासाठी एक म्हणजे कसं एक नवीन अपडेट आले आहे. ती म्हणजे कसं तर सरकारने आत्ताच 80 लाख जे लाडक्या बहिणी होत्या त्या अपात्र केल्या आहेत. म्हणजे त्यांना आता हप्ता भेटणार नाही. जो लाडक्या बहिणींचा त्यांना दर महिन्याला पैसे भेटत होते, म्हणजे जो ₹1,500 पैसा भेटत होते ते त्यांना आता भेटणार नाहीत. तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज सविस्तर चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण कसं सरकारने कोणकोणत्या महिलांना पात्र केले आणि कोणकोणत्या महिलांना अपात्र केले. आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही पात्र आहात का? म्हणजे कसं काही महिलांना मागचा हप्ता भेटला नाही होता, म्हणजे कसं जे मागचे 2 हप्ते झाले मार्च एप्रिल, तर त्या 2 महिन्याचे काही लाडक्या बहिणींना भेटले होते. तर काही असे होते की त्यांना पैसे भेटलेले नाही. तर आता जे 80 लाख जे अपात्र केले, तर त्यामध्ये कोणकोणते आहेत आणि कोणत्या बहिणींना आता पैसे भेटणार आणि कोणत्या बहिणींना भेटणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल की आपण पात्र आहोत की अपात्र आहोत. तर नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आज एक अतिशय आणि मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती ठरू शकते. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबाबत मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता याच संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून ई-KYC कागदपत्रे आणि पात्रतेची तपासणी केली जात आहे. या पडताळणी दरम्यान काही लाभार्थी महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. आता अनेक महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, तो म्हणजे आपले नाव यादीत आहे का? आणि आपला पुढचा हप्ता आपल्याला भेटेल की नाही भेटेल? आणि जर नाव कमी झाले असेल तर आपले पुढे काय होईल? म्हणजे आपल्याला काय करता येईल? तर हे असे बरेच प्रश्न आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण कसं या व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलो आहोत. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, आपले नाव जर अपात्र केले असेल तर आपल्याला काय करायला आले पाहिजे, किंवा आपल्याला हप्ता भेटला नाही तर काय करायला पाहिजे, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण घेऊन आलो आहोत. मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घ्या की सरकारकडून जेव्हा कोणतीही योजना चालवली जाते तेव्हा वेळोवेळी लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते. त्यामध्ये कागदपत्रे योग्य आहेत का, बरोबर आहेत का, आणि लाभार्थी पात्र आहे का, खाते माहिती बरोबर आहे का, याची तपासणी केली जाते. यामध्ये मुख्य काही गोष्टी तपासल्या जात असल्याचे सांगितले जात आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ई-KYC पूर्ण आहे की नाही ते तपासले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड आणि बँक खातं लिंक आहे का नाही ते तपासले जाते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कागदपत्रामध्ये नाव, जन्मतारीख आणि माहितीमध्ये काही तफावत आहे, म्हणजे काही कमी आहे का ते तपासले जाते. आणि चौथी गोष्ट म्हणजे योजनेच्या पात्रतेच्या अटी पूर्ण होत की नाहीत, म्हणजे कसं जो लाभार्थी आहे तो त्या अटीमध्ये बसत की नाही, हे सगळ्या गोष्टी सरकार कसं म्हणजे चेक करते. आणि जो बरोबर आहे त्यांनाच त्या योजनेचा म्हणजे त्यांना फायदा, म्हणजे त्यांना लाभ घेता येतो. तर हे लाडकी बहीण योजनेमध्ये पण सरकारने तेच केले आहे. त्यांनी परत जे लाडके बहिणींना पैसे भेटले होते त्यांचे पण त्यांनी फॉर्म परत चेक केले, आणि असं त्यांनी सगळ्या फॉर्ममधून तब्बल 80 लाख महिला त्यांनी अपात्र केल्या आहेत. म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला त्यावेळी जे लाडक्या बहिणी होत्या त्यांची संख्या 2.5 कोटीच्या आसपास होती. आणि आता त्यांनी जे 80 लाख अपात्र केले आहे, तर आता त्यांनी 1.5 कोटीच्या आसपास आता जे शिल्लक लाडक्या बहिणी राहिले आहेत त्यांनाच आता ह्याच्या पुढचे हप्ता भेटेल. कारण कसं जे अपात्र केले आहेत त्यांना आता या योजनेचा त्यांना फायदा नाही, काय त्यांना आता या लाडकी बहिणी योजनेचे त्यांना पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे ज्या महिलांचे पैसे अजून आले नाहीत किंवा अडचण दिसत असेल त्यांनी एकदा आपली माहिती नक्की तपासून घ्यावी. या माहितीमध्ये मुख्य म्हणजे आता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर येत आहे, तो म्हणजे पुढचा हप्ता येणार की नाही आणि आपल्याला पुढचा हप्ता म्हणजे भेटेल की नाही भेटेल, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. पण मित्रांनो, अधिकृत अपडेट आले की त्याच्यावर आपण कसं म्हणजे कोणती पण म्हणजे कसं पटकन विश्वास ठेवायचा नाही. तर सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक पोस्ट किंवा व्हिडिओवर आपण लगेच विश्वास ठेवायचा नाही. काय कसं असे बऱ्याच पोस्ट आहेत जे खोट्या आहेत, म्हणजे कसं चुकीची माहिती आपल्याला भेटते. म्हणून कसं आपण कोणत्याही गोष्टीवर कसा पटकन विश्वास ठेवायचा नाही. अनेक असे लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचा फॉर्म ओके होता, तरी पण त्यांना कसं मागचे हप्ते भेटले नाहीत. आणि आता त्यांना मोठा प्रश्न आहे की जे 80 लाख अपात्र केले, तर त्यांना आता हाच एक मोठा डाऊट आहे की आपला फॉर्म आता सरकारने पात्र होता तरी पण अपात्र का केला. कारण कसं सरकारने काय सांगितले की जे लाडक्या बहिणींना पैसे भेटले त्याच बहिणी पात्र आहेत, आणि ज्यांना पैसे नाही भेटले ते अपात्र करण्यात आले आहेत.
म्हणून बऱ्याच लाडक्या बहिणींना एक म्हणजे कसं त्यांना सगळ्यांना हाच प्रश्न आहे की आपला फॉर्म ओके होता, आपण ई केवायसी पूर्ण केली तरी पण आपल्याला पैसे भेटले नाही, तर आता आपण काय करावे. तर सरकारने कसं ह्याबद्दल त्यांनी कसं स्पष्ट म्हणजे काही पण त्यांनी म्हणजे जी ह्याच्याबद्दल त्यांनी काही पण म्हणजे कसं आपल्याला उपयोगी पडेल अशी माहिती त्यांनी अजून पण दिली नाही. तर जोपर्यंत माहिती सरकारकडून येत नाही तोपर्यंत आपण कसं फक्त वाट पाहावी लागेल. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही. म्हणून कसं जे लाडक्या बहिणींना पैसे भेटले त्यांना कसं ह्याच्या पुढचे सगळे पैसे भेटतील, म्हणजे त्यांचा फॉर्म सरकारने पात्र केले आहेत. आणि ज्यांना पैसे नाही भेटले त्यांनी आता काय करावे ह्याच्याबद्दल आपण कसं सरकारकडून जोपर्यंत काही माहिती येत नाही तोपर्यंत कसं आपण काही पण नक्की सांगू शकत नाही. म्हणून आता जो मे महिन्याचा हप्ता येईल त्याच्यामध्ये आपण कसं फक्त वाट पाहावी. एखाद्यामध्ये कसं कधी बाय चान्स आपला फॉर्म पात्र असेल आणि काही कारणास्तव जर आपले पैसे हॉल्ड झाले असतील किंवा पैसे आले नसतील तर ते आता या मे महिन्यामध्ये येऊ शकतात. म्हणून ज्याचा फॉर्म ओके आहे त्यांनी कसं काळजी करायची गरज नाही, त्यांना पैसे भेटतील. आणि ज्यांचे फॉर्म अपात्र केले त्याच्याबद्दल कसं सरकारकडून जोपर्यंत GR येत नाही म्हणजे त्यांनी काय करावे. कारण कसं आहे बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की त्यांना आता म्हणजे या योजनेचे पैसे भेटत नाही, त्यांना या योजनेपासून अपात्र करण्यात आले आहे. तर मी असं करतो की आपण कसं जोपर्यंत सरकारकडून कोणता पण GR येत नाही म्हणजे कशी सरकारकडून माहिती येत नाही तोपर्यंत कसं कोणत्याही सोशल मीडियावर किंवा पोस्टवर आपण कसं लवकर विश्वास ठेवू नका. कारण कसं त्या खूप फसव्या असू शकतात. म्हणून जेव्हा पण सरकारकडून माहिती समोर येईल म्हणजे कसं त्यांनी काय म्हणजे जे अपात्र आहे त्यांना म्हणजे काही जर उपाय आला, जर सरकारने काही नियम काढला तर आपल्या चॅनलवर सर्वात आधी व्हिडिओ येईल. म्हणून व्हिडिओ पाहत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पाठवा. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जर तुम्हाला काही प्रश्न पडला असेल तर कमेंट करून सांगा. तर चला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.